नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. दिवाळी आली की आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे की आज मी शेव दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. लसुणी शेव कसं कुरकुरीत बनवायचं कडक न होता आणि कमी साहित्यामध्ये लसूण कसं वापरायचं हे मी आज तुम्हाला दाखवते. अगदी सोपी पद्धत आहे. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर ही शेव बिलकुल बिघडणार नाही. परफेक्ट शेव बनवून तयार होते आणि सर्वांनाच आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला तर ह्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता सुरुवातीला पाहूया. चला तर ह्या ठिकाणी आता एक मी बाउल घेतलेला आहे. कुठलंही भांडं घ्या चालते. बेसन पीठ घेतलेलं आहे जे की आपण गिरणीवरनं बेसन पीठच्या नारळाचं दळून आणतो तेच पीठ घेतलेलं आहे आणि चाळून ठेवलेलं आहे अगोदर, म्हणून ह्या ठिकाणी मी चाळून घेत नाही. जर चाळलेलं नसेल तर तुम्ही नक्की चाळून घ्या, कारण जर मध्ये थोडेही मोठे छोटे आपले डाळीचे कण आले तर ते आपल्या शेवगामध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे आवर्जून बेसन आपल्याला हे चाळूनच घ्यायचे. आता ह्या ठिकाणी 2 वाट्या इतक्या अंदाजामध्ये मी पळीने हे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ तुम्ही कितीही घ्या, बिलकुल ह्यामध्ये मेजरमेंटचा काही फरक पडत नाही. अर्धी वाटी इतकं आपण पळीने आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 वाट्या बेसन पीठासाठी आपण अर्धी वाटी इतकं आपण अंदाज तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. परफेक्ट आहे. थोडंफार कमी इकडे तिकडे झालं तरी सुद्धा आपली शेव बिलकुलही बिघडत नाही. पाव चमचा इतकी मी हळद टाकून घेतलेली आहे. रंगासाठी आपल्याला हळद टाकून घ्यायचं आहे, नाही टाकलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी मी पाव चमचा इतकं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ आहे ते आपण कमीच टाकलेलं आहे, कारण आपण ह्या ठिकाणी तिखट वापरलेलं नाही. ह्या ठिकाणी एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये आपण जे सोलून घेतलेल्या पाकळ्या आहेत त्या टाकून दिलेल्या आहेत आणि अर्धी वाटी इतकं आपण पाणी टाकलेलं आहे. पाण्यामध्ये लसण आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि चाळणी अशी घेऊन चाळणीवरती आपण जे पाणी मिक्सरला काढले ते टाकून द्यायचे. वरती जे लसण राहिलं शिल्लक ते आपल्याला टाकून द्यायचं नाही. कुठल्याही पदार्थासाठी आपण हे स्वयंपाकामध्ये वापरू शकतो. फक्त आपण पाणी खाली काढून घेतलेलं आहे. गावरान लसण घेतलेला आहे, वास जास्तीचा असतो त्यामुळे या ठिकाणी मी गावरान लसण घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेतला तरी चालतो. आता ह्या ठिकाणी मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपल्याला थोडंसं मोहनासाठी सुद्धा तेल लागणार आहे. त्यामुळे मी सुरुवातीला तेल टाकून घेते. तेल ह्या ठिकाणी गरम करून घेऊन त्यामधलं अर्धा पळी इतकं मी तेल घेतलेलं आहे, जे की आपल्याला थोडासा साठा टाकायचा आहे. थोडंसं गरम असल्यामुळे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडंसं चमच्याने मिक्स केलं की तेल आपलं थंड होतं. नंतर आपल्याला पाणी टाकून हातानेच मळून घ्यायचे. आता मिक्स झालेलं आहे थोडंसं. आता ह्या ठिकाणी जिरे आणि आपण ह्या ठिकाणी ओवाचं पावडर करून घेतलेले आहे, जे की मिक्सरला गरम करून आपण जिरे कढईमध्ये थोडेसे वाटून घेतलेले आहेत तेच टाकून दिले आहे. अर्धा चमचा इतके टाकलेले आहेत. आता मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला जे आपण लसणाचं पाणी साईडला ठेवलं ते आधी आपल्या सुरुवातीला वापरायचं आहे. नंतर कमी पडल्यानंतर आपण आपलं साधं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. जे की आपण नेहमी शेवसाठी पाणी टाकतो तितकंच आपल्याला पाणी टाकून घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे. किंवा लसणाची शेव म्हणून काही आपल्याला वेगळं किंवा जास्त पातळ करायचं नाही. नेहमीसारखंच आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे. एक वाटी आणि आपल्याला दुसरा आणखीन अर्धी वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. 2 वाटी बेसन पिठासाठी 1.5 वाटी इतकं पाणी आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. पाणी हे कमी जास्त लागू शकतं, डाळीच्या पिठावर सुद्धा अवलंबून असते. त्यामुळे पाणी हे अंदाज आपल्याला बघतच पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी लूज असं आपण पीठ मळून घेतलं आहे. जास्त घट्टसर पीठ करायचं नाही, अगदी लूज असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी मी आता शेवगा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण शेवाची प्लेट टाकून घेतलेली आहे. असं रोल बनवायचं. बनवते वेळेस आपल्याला एकच रोल बनवायचा आहे. 2 तुकडे तुकडे करून जर रोल टाकले तर मध्ये गॅप राहते आणि शेव तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे असा एकच रोल करून तुम्ही नक्की टाका. त्यामुळे शेव बिलकुल तुटत नाही. एकसारखी आपली ही शेव बनवून तयार होते. चला आता शेवग्यामध्ये पीठ घालून झालेल्या शिल्लक पिठाचा सुद्धा आपण रोल बनवून ठेवलेला आहे. गॅसवरती आपण कढई अगोदरच तेल टाकून ठेवलेली होती. तेल आपण छान कडकडीत गरम सुद्धा करून घेतलेलं आहे. आपल्याला चेक करायचं तेल गरम झालेलं आहे की नाही ते. तेल छान गरम झालेलं आहे. जेव्हा आपण शेव टाकतो त्यावेळेस आपल्याला टाकण्याची सुरुवात ही मध्यभागातून करायचं आणि साईडला यायचे. अगदी परफेक्ट फणी बनून तयार होते. लगेच आपल्याला झारा फिरवायचा नाही. जेव्हा बबल्स असे कमी होतात त्यावेळेस आपल्याला एक साईड ही उलटून टाकायचे, जे की एका साईडनं चांगलं तळलं जाईल, कच्चं राहणार नाही. जेव्हा बुडबुडे कमी झाले त्यावेळेस आपण आता असा झारा खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे.
1-2 मिनिटाकरता आपण असं आणखीन तळून घेणार आहोत. अगदी छान कुरकुरीत आपली ही शेव बनून तयार झालेली आहे. अगदी छान तळलेली सुद्धा आहे. आता बाहेर काढून घ्यायचं. बिलकुल ह्या शेवला तेल धरत नाही किंवा तेल पीत नाहीत. ह्या शेवासाठी आपल्याला जास्तीचं तेल सुद्धा लागत नाही. तुम्ही शेवटी पाहालाच की किती तेल आपलं हे शिल्लक राहिलेलं आहे. थोडेसे जे तुटके पडलेले असतात ते आपल्याला ह्या झाऱ्यानं बाहेर काढून घ्यायचे. आता दुसरी शेव सुद्धा आपल्याला तसेच गाळून घ्यायचं आहे. जी की आपण सुरुवातीला जशी गाळलं त्याच पद्धतीने आपण दुसरी शेव सुद्धा गाळून घेणार आहोत. जेव्हा दुसरी शेव गाळतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे, कारण तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं. कारण आपण लसणाचं पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे तेल हे थंड होतं थोडं. त्यामुळे थोडंसं आणखीन गरम करून आपण दुसरी शेव टाकून दिलेली आहे. त्याच पद्धतीने दोन्ही साईडने आपल्या शेव तळून घ्यायचे. अगदी न तुटता फण्यात आपल्या छान तयार होतात. कुरकुरी शेव बनून तयार होते. अगदी नेहमी आपण मुलांना जर एरवी सुद्धा करून ठेवलं तर शॉर्ट टिफिनसाठी देण्यासाठी अगदी मार्केटपेक्षा सुद्धा भन्नाट आपण कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये घरच्या घरी बनवू शकता. अगदी 2 वाट्याची शेव तुम्ही पाहालाच किती शेव बनून तयार होते. अगदी फटाफट आपण सर्व शेव अशीच बनवून घेणार आहोत. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहताच कळत असेल की तेल हे किती शिल्लक राहिलेलं आहे. बिलकुल तेल आपल्याला हे उडालेलं नाही. कमी तेलामध्ये अगदी कुरकुरीत आपली ही शेव बनून तयार झालेली आहे. तुम्हाला शेव मी तोडून सुद्धा दाखवेन की किती कुरकुरीत शेव झालेली आहे. 2 वाट्या बेसन पिठापासून भरपूर अशी आपण शेव बनवलेली आहे. अगदी कमी वेळामध्ये. पण आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, दिवाळी स्पेशल. ह्या ठिकाणी आपण चिवडा बनवलेला आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट. त्यासाठी ह्या ठिकाणी इतकं साहित्य घेतलेलं आहे. आपल्या इथे साहित्याचा आपला चिवडा बनवायचा अगदी साधी पद्धत आहे आणि नेहमीपेक्षा वेगळी आहे. अगदी फोडणी न करता आपण ह्या ठिकाणी चिवडा बनवणार आहोत. आता कढईमध्ये आपण थोडेसे जिरे टाकलेले आहेत, धने टाकलेले आहेत. दोन्ही जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचे. खमंग वास आला की ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे. आता धने आणि जिरे खूप लवकर भाजले जातात, त्यामुळे 2 मिनिटांमध्ये आपण हे बाहेर काढलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला सुरुवातीला एक मसाला तयार करून घ्यायचा. आपण मार्केटमधून ह्या ठिकाणी मसाला वापरलेला नाही. आपण घरच्या घरी आपल्या साहित्यामध्येच आपण ह्या ठिकाणी मसाला बनवलेला आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायचं, मीठ टाकायचे. ह्या ठिकाणी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. थोडंसं लिंबू सत्व टाकायचं किंवा आमचूर पावडर टाकलं तरी चालते. ह्या ठिकाणी मॅगी मसाल्याचं आपण एक छोटं पॉकेट घेतलं आहे, ते टाकलेलं आहे. त्यामुळे जो अगदी भन्नाट येते. आपण मार्केटमधून कुठलेच मसाले आणायची गरज नाही. मिक्सरला आपण हे फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी जसं मार्केटमध्ये मसाला भेटतो त्यापैकीचा आपण मसाला आज घरीच बनवलेला आहे. आता कढईमध्ये आपल्याला भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण मुरमुरे, मोठा बाउल इतके आपण मुरमुरे घेतले. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी मुरमुरे कमी जास्त करू शकता. आता ह्या तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. अशी चाळणी घ्यायचं. चाळणीवरती आपण हे डाळवे टाकून दिले. फक्त चाळणी आपल्या तेलात बुडवायचे. डाळवे आपण तेलामध्ये टाकणार नाही, कारण तळल्यानंतर काढण्यासाठी पण वेळ लागतो. अगदी छान खमंग तळले जातात आणि काढण्यासाठी पण वेळ लागत नाही. ही पद्धत खूप योग्य आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी असं जेव्हा आपण कुठलेही दिवाळीचे पदार्थ करतो त्या ठिकाणी आपल्याला फक्त लोखंडी कढई आणि पसर आकाराचीच कढई घ्यायची. त्यामुळे आपण तळण्यासाठी सोपं जातं आणि लोखंडी कढई थोडीशी जड असते, त्यामुळे पदार्थसुद्धा चांगले खमंग तळले जातात. आता ह्या ठिकाणी डाळवा आपले छान तळले गेलेले आहेत. आता बाहेर काढून घ्यायचे. अगदी खमंग आपल्याला वास येईपर्यंत आपण डाळवे छान तळून घेतलेले आहेत. आता त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे घेतले, ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायचे. सुद्धा व्यवस्थित तळून झालेले आहेत. तर त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पोहे घेतलेले आहेत. अगदी पोहे सुद्धा खूप लवकर तळले जातात आणि तेलामध्ये जेव्हा आपण पोहे टाकतो तेव्हा काढण्यासाठी झाऱ्यानं खूप वेळ लागतो आणि अर्धे रंग चेंज होऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत जर तुम्ही वापरली तर एकाच रंगामध्ये पूर्ण पोहे तळले जातील. पोह्याचा रंग एकसारखा येईल. त्यामुळे ह्याच पद्धतीने तुम्ही पोहे सुद्धा तळवून घ्या. अगदी थोडे थोडे बॅचेसमध्ये आपण सर्व पोहे आता असंच तळून घेणार आहोत. पोहे हे आपण अर्धे घेतलेले आहेत, अर्धे मुरमुरे घेतले आहेत आणि अर्धे आपण ह्या ठिकाणी मका घेतलेली आहे. तिन्ही प्रमाण आपण सेम घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रमाणात जरी घेतलात तरी काही फरक पडत नाही. अगदी ह्या ठिकाणी मी तिन्ही प्रमाण सेम घेतलेलं आहे आणि मिक्स चिवडा ह्या ठिकाणी आपण बनवत आहोत.
आता ह्या ठिकाणी थोडीशा मोठ्या आकारामध्ये जी मका पापड असते ती घेतलेली आहे. तुम्ही लहान आकारातली मका घेतलं तरी चालते, पण ह्या ठिकाणी पापडी घेतलेली आहे. नंतर आपल्या ह्याचे थोडेसे तुकडे करायचे, नंतर टाकायचे. त्यामुळे थोडं आपल्या साईडला ठेवायचे तळल्यानंतर. जेव्हा आपण मका पापडी घेतो त्यावेळेस लहान आकारातली घेतलं तर ती थोडंसं घट्ट असर असते, त्यामुळे ती कडक होते. पण असं जर मोठ्या आकारातली घेतलं तर ही ठिसूळ असते. कुठलीही घेतलं तरी चालते, पण ही घेतलं थोडंसं आपल्याला नंतर तुकडे करावे लागतील ह्याचे. आता पूर्ण पापडी आपली तळून झालेली आहे. ह्या ठिकाणी अगदी छान खुसखुशीत आपण ही तळून घेतलेली आहे. तर त्याच तळणीमध्ये आपण जे लांब आकारामध्ये काही खोबऱ्याचे काप करून घेतलेले ते सुद्धा आपण आता ह्या ठिकाणी तळून घेतलेले आहेत. खोबरंसुद्धा खूप लवकर तळलं जातं, त्यामुळे तेलामध्ये बिलकुल कडकीत टाकायचं नाही. अगदी अलगद हाताने आपल्याला थोडं थोडं तळून घ्यायचं आहे, कारण खोबरे खूप लवकर तळले जाते आणि करपण्याची शक्यता असते. आता ह्या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता टाकताना थोडंसं अगोदरच आपण या चाळणीवरती टाकून दिलं. थोडं थोडं बुडवत आपण बुडवलं आहे, कारण खूप लवकर तडतडला जातो आणि उडण्याची शक्यता असते. त्यामुळे कढीपत्ता जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस थोडंसं हात लांब करूनच आपण तेलापासून लांब राहायचं. कढीपत्ता छान तळून झाला की ह्यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे, ठेचून घेतलेला. तो सुद्धा आपण 2 वेळेस फक्त तेलात बुडवून घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. काजू आणि बदामाचे मधोमध काप करून घेतलेले आहेत. अगदी अख्खे आपण घातलेले नाही आहेत. ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपले पूर्ण पदार्थ तळून झाले आहेत. मिक्स करून घ्यायचे. अगदी खूप पटापट आपला हा झटपट चिवडा बनवून तयार होतो. आपल्याला चिवड्याची फोडणीसुद्धा करायची नाही, फक्त आपण तळून घेतलेला आहे त्यावरती भरपूर तेल लागलेलं आहे. त्यामुळे आता जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो मसाला पूर्ण आपण आता ह्या ठिकाणी टाकून देणार. जितका आपला चिवडा बनवला तितकाच आपण मसाला बनवलेला आहे ह्या ठिकाणी. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी जर चिवडा खूप जास्तीचा असेल तर खूप जास्तीचा मसाला बनवा. अगदी इतक्या चिवड्यासाठी इतका मसाला योग्य आहे म्हणून मी इतकाच बनवलेला आहे. अगदी छान फोडणी न करता छान गोड आंबट असा आपली चविष्ट असा हा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे. तो मसाला आपण टाकलेला आहे आणि पूर्ण चिवड्याला लागला असा हाताने आपल्याला थोडंसं घासून आपल्याला हे चिवडा मिक्स करून घ्यायचं आहे. कमी वेळामध्ये भडंग टाईप आपण घरच्या घरी चिवडा बनवू शकतो किंवा कुठलेच मसाले आणायची गरज नाही. मॅगी मसाला नाही घातला तरीसुद्धा चालतो, ऑप्शनल आहे. पण अगदी इतक्या मसाल्याने सुद्धा आपला चिवडा अगदी छान भन्नाट चवीचा होतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. किंवा तुम्हाला आणखीन कुठल्या प्रकारचे चिवडे पाहिजे असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण जी पापडी घेतली तेव्हा ती आपण थोडं थोडं मोठ्या आकारामध्ये आहे ती थोडं लहान आकारात कट करून चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असंच ठेवलं तरी चालते, पण थोडंसं मिक्स करून घेतलं की खाण्यासाठी आपल्याला बरं पडतं. आता छान मस्त आपला चमचमीत खमंग मसालेदार आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे. न फोडणी करता आपण फक्त मसाले मिक्स करून अगदी छान रंगामध्ये आपण चिवडा बनवलेला आहे. 15 दिवसाकरता जरी हा चिवडा बनवला तर बिलकुल टेस्ट बदलत नाही किंवा तेल राहत नाही. अगदी कमी तेलामध्ये झटपट आपण हा चिवडा बनवलेला आहे. तुम्हाला हा चिवडा कसा वाटला नक्की कमेंट करून